नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्वच्छता मोहिमेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळा, तळेगाव दाभाडे नगर परिषद शाळा क्रमांक 2 व 6 शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक निखिल भगत, चिराग खांडगे, सागर बोडके, अश्विनी शेळके, मनीषा म्हाळसकर, सुरेखा भेगडे, उपमुख्याधिकारी ममता राठोड, रोटरी क्लब तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीशैल मेहंते, डिरेक्टर मंगेश गारोळे, भालचंद्र लेले, प्रदीप टेकवडे, प्रमोद देशक, दशरथ जांभूळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संतोष दाभाडे पाटील यांनी नागरिकांना सक्त ताकीद केली आहे की तळ्यावर विहारासाठी येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांकडून कुठलेही गैरवर्तन झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीस प्रशासनाला सांगून या भागात गस्त वाढविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन संतोष दाभाडे पाटील व इतर नगरसेवकांनी केले. या प्रसंगी नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कचऱ्यापासून खत निर्मिती कशी होते या संदर्भात वर्षा थोरात काळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. नमस्कार. आज राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदांची जयंतीच्या निमित्ताने तळेगाव शहरातील जे ऐतिहासिक तळं आहे त्या तळ्याच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. या स्वच्छता मोहीममध्ये आपल्या तळेगावचे नगरसेवक निखिलजी भगत, चिरागजी खांडगे, सागर भैया बोडके, त्याच्यानंतर सुरेखाताई भेगडे, माळसकरताई, अजून कोण शेळकेताई, अशा सगळ्या आणि नागरिक या ठिकाणी सगळे आले. शाळेची सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी आले आणि तळं हे अतिशय स्वच्छ आणि सुंदर, खूप कचरा या ठिकाणी होता. या ठिकाणी जवळपास रोज 1000 ते 1500 तळेगावचे नागरिक फिरायला येतात आणि काही टुकार जे आपण म्हणतो त्यांना ते इथे येऊन कचरा करून जातात संध्याकाळच्या वेळेला. तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा ते जे कोण कचरा करत असतील संध्याकाळच्या वेळेला येऊन त्यांना मी ताकीद देतो, इथून पुढच्या काळामध्ये आजपासून जर कोण या ठिकाणी काही विचित्र प्रकार करताना दिसलं तर त्याच्यावरती कारवाई आणि त्याच्यावरती केस केली जाईल, ही त्यांनी नोंद घ्यावी. आणि पुढील काळामध्ये या ठिकाणी एक वॉचमन देखील ठेवण्यात येणार आहे आणि 2 व्हीलर 4 व्हीलर कुठल्याही ह्या ट्रॅकवरती येणार नाहीत याची देखील सगळ्यांनी दक्षता घ्या. आणि तळ्याच्या कडेने आम्ही चर खांदणार आहोत, त्यामुळं त्या ठिकाणी कुणीही 2 व्हीलर येणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. ही मोहीम कंटिन्यू राहील. आणि ही जी आत्ता आम्ही जी मोहीम राबवली ही मोहीम आम्ही 15 दिवसातनं, 8 दिवसातनं, 10 दिवसातनं, महिन्यातनं अशी राबवणार आहोत. आणि तळेगाव शहरामध्ये प्रत्येक प्रभाग वाईज अशाच स्वच्छतेची मोहीम लोकसहभागातून आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत. आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान 2 आणि माझी वसुंधरा अभियान 6, तळेगाव दाभाडे नगर परिषद, सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे तळेगाव नगर परिषदेच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाने तळेगाव स्टेशन विभागातील जे आपलं तळं आहे त्या तळ्याच्या आजच्या या स्वच्छता मोहिमेला, तर हे खूप चांगला उपक्रम नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे हे तिकडे घेत आहेत. काही शाळेचे विद्यार्थी, आपली पुढची पिढी जी या मोहिमेमध्ये सहभागी होत असताना ही मोहिमा चांगल्या पद्धतीने तुम्ही बघत असाल की तर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आपल्या तळेगावचं एक वैभव ज्यांनी आपलं तळेगाव ओळखलं जातं ते तळं, त्या तळ्यापासून ही मोहिमा चालू झालेली आहे. सर्वप्रथम सर्व आलेल्या या सगळ्या पत्रकार बंधू असतील, सर्व कर्मचारी असतील, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ प्रमोदजी देशक हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हा उपक्रम आपण तळेगावमधील विविध ठिकाणी घेणार आहोत. माननीय नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील
आणि अशीच ही मोहिमा कंटिन्यू इथे स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, ग्रीन तळेगाव, क्लीन तळेगाव या हिशोबाने आपण करत आहोत याची मी माहिती नगरपालिका आणि नगरसेवकाच्या वतीने देत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ सुरेखा निलेश भेगडे. आज 12 जानेवारी महासाहेब जिजाऊ यांची जयंती, तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्ताने तळेगाव दाभाडे नगर परिषदेने खूप छान उपक्रम राबवलेला आहे. स्वच्छता मोहीम. जसं आम्ही महिला घरात स्वच्छ ठेवायचं काम करतो, तसंच प्रत्येक महिलेने जर ठरवलं तर आपला आजूबाजूचा परिसर नक्की स्वच्छ होईल. त्याचबरोबर जर हाताला हात पुरुषांनी लावला तर नक्कीच आपला परिसर आज मोठ्या प्रमाणात स्वच्छ राहील. आणि हेच आवाहन मी पुढे करते की अशी स्वच्छता मोहीम दरवर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राबवली जाईल आणि त्याची दक्षता सगळे घेतील. धन्यवाद. आज तळेगाव दाभाडे नगर परिषद आयोजित स्वच्छ भारत अभियान 2 आणि माझी वसुंधरा अभियान 6 या अंतर्गत नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या नेतृत्वात आज तळेगाव स्टेशन येथील तळ्यावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. अशा प्रकारची मोहीम आपण दर महिन्याला राबवणार आहेत. त्यामध्ये ह्या मोहिमेत आपल्या गुलाबी शाळा व स्वामी विवेकानंद शाळा यांचा सहभाग देखील आपण घेतला आहे. तसंच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचा देखील यात सहभाग आहे. इथून पुढे देखील असे उपक्रम राबवले जातील. यात इतर सामाजिक संस्थांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा व याच्यात सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करतो. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.